नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण केली आहे ब्लॉगिंगला सुरुवात. आज आपण चाललो आहे नाशिक ते सिद्धिविनायक टेम्पल मुंबई. तर आपण चाललो आहे प्लॅटफॉर्मवर. एकदा नाही झाले पाठवत होतो का मन मन दिनूभाई बचतोय आ गए हम गरीबों की लाइन में और बोल रहे हैं हम भी गरीब है. ये गरीब की आगे का आप समझदार है. आता आम्ही चालत 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 प्लॅटफॉर्मवरून इतक्या दूरून आलेलो आहे. थोडा जर अजून चाललो तर प्लॅटफॉर्म क्रॉस करून मुंबई काही लांब नाही आमच्यासाठी. जागा पाहिजे. हे बघा लक्षातच येऊन राहिले मला पडून जाईल 100 रुपयाचं तिकीट काढून रेल्वे जागा मागणारा. बघू शकता मित्रांनो आपल्या इंडियन रेल्वेचे हाल आणि टायमिंग. आता 2 तासापासून इगतपुरीमध्येच गाडी थांबलेली आहे आणि आता बघूया नेक्स्ट काय होतं ते. तर मित्रांनो आपण पोचलोय आता दादर स्टेशनला. आता इथनं निघूया आपण सिद्धिविनायक मंदिराकडे. आमचे अनिकेत दादा आणि दिनेश दादा पुढे पुढे पळताना अतिशय घाई झालेली आहे यांना. तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहे स्टेशनच्या बाहेर आणि तुम्ही बघू शकता इथं फुल मार्केट आहे स्टेशनच्या बाहेरच. आणि आता बारीक 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 पाऊस चालू झालेला आहे. मुंबईच्या गरम वातावरणामध्ये थंड पावसाची मजाच वेगळी असते. तर आता आपण चाललोय फुल बाजारमधनं. सकाळचे 6 वाजलेले आणि फुल बाजार बघू शकता मित्रांनो. आता आपण मुंबईला पोचलेलो आहे, दादरला पोचलेलो आहे. इथे खूप छानसा आणि मनाला दिलासा देणारा पाऊस चालू आहे आणि यामुळे उष्णतेमध्ये पण खूप थंडावा मिळतोय. तर आता इथून निघूया पुढे आपल्या मंदिराच्या दिशेने. बघू शकता मित्रांनो वल्ल झालो आम्ही. पाऊस आणि पावसाने केली आमची हौस असं म्हणायला चुकीचं नाही ठरणार. बघूया बाप्पाच्या दर्शनाची आस आहे आणि बाप्पा आमच्यासाठी सगळ्यात खास आहे. तर मिळते ब्रेक के बाद. तर मित्रांनो पाऊस पाणी सर्व बघता बघता आता पोचलो आपण गणपती बाप्पाच्या दरबारात. तुम्हालाही दाखवतो. बघा आपण आलो आता गणपती बाप्पाच्या दरबाराकडे. इथनं आता पूजा वगैरे घेतली आहे आणि आता आपण निघणार आहे मंदिरामध्ये. मित्रांनो आता आपण लाईनीमध्ये लागलेलो आहे मंदिराच्या. बघू शकता असं गोल गोल फिरत 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 चालावं लागतंय आणि मध्ये मध्ये स्क्रीन लावलेले आहेत तर आपल्याला आपल्या बाप्पाचं दर्शन होतं आहे सुंदर असं. आणि सुंदर अशी मूर्ती बघण्यासाठीचा जो आपला एक टिंग टाईम होता तर तो आता एक थोड्या वेळात आपला संपणार आहे. आणि तुम्ही सर्व बघू शकता ही असणारी गर्दी मंदिर परिसरात. तर मित्रांनो आता आपण आलोय दर्शन घेऊन आणि आता लोकल धरून आपण मरीन लाईन्सला आलोय पुढे फिरण्यासाठी. आणि त्यात मोबाईलची बॅटरी संपली आहे. तर मुंबई महानगरपालिकेने केलेली कामगिरी बघा. चार्जिंगसाठी
सर्वात उत्तम सुविधा केलेली आहे. आणि अशी सुविधा मी तर म्हणतो प्रत्येक ठिकाणी झाली पाहिजे, की जेणेकरून लोकांना त्या सुविधेचा पुरेपूर फायदा होईल. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, हे बस स्टॉप आहे आणि या बस स्टॉपवर रिचार्जिंगची सुविधा केलेली महानगरपालिकेने. अतिशय सुंदर अशी सुविधा केलेली आहे. हे बघा, आपला फोन चार्ज होतोय, अनिकेत दादाचा फोन चार्ज होतोय. अशी सुविधा सर्व ठिकाणी झाली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आणि कुठेही एखादा माणूस जर अडकलेला असेल आणि त्याची चार्जिंग संपणार असेल तर त्याच्यासाठी सर्वात उत्तम सुविधा झालेली आहे. तर धन्यवाद मुंबई महानगरपालिका. तर मित्रांनो, बघू शकता आपण आता आलेलो आहे CMST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. आणि आता सर्व काही फिरून आपण आता आपल्या परतीच्या प्रवासाकडे निघालेलो आहे. तर भेटूया रेल्वेमध्ये. तर मित्रांनो, आता आपण तिकीट काढून निघालेलो आहे आपल्या गंतव्याकडे. आता आपण आपला ब्लॉग आज इथेच संपूया आणि भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा